सामने आ चुके थे, फिर भी अवार्ड का मामला दर्ज हुआ, जितेंद्र अवार्ड का मामला दर्ज हुआ है सर। इससे ही तो हिम्मत बढ़ती है ना क्रिमिनल्स की, जो सत्ताधारी पार्टी में जाते हैं वो तो संरक्षित है। जिस एमएलए के गुंडे ने जितेंद्र अवार्ड और उनके ऊपर हमला करने की कोशिश की, वो लोग एमएलए जितेंद्र अवार्ड की हत्या करना चाहते थे, उनके ऊपर कोई एक्शन नहीं है। लेकिन जितेंद्र अवार्ड ने आंदोलन किया, उनके ऊपर फडणवीस ने, उनके गृह मंत्रालय ने क्या किया, एक्शन लिया। यही है महाराष्ट्र की निशिकांत दुबे लगातार मराठी माणूस महाराष्ट्र का अपमान किया जा रहा है। राज ठाकरे ने कहा डुबा डुबा के मारेगा, तो बीजेपी के जो कुछ नेता है उस पर कुछ बयान नहीं दे रहे सर। देखिए, निशिकांत दुबे अगर महाराष्ट्र का अपमान कर रहे हैं तो सबसे पहले महाराष्ट्र के मुख्यमंत्री ने जवाब देना चाहिए, क्योंकि वो बीजेपी के सांसद है, वो बीजेपी का नेता है। तो सबसे पहली जिम्मेदारी एकनाथ शिंदे, अजित पवार और देवेंद्र फडणवीस की है। बाद में हम हमारी तरफ से जो राज ठाकरे जी ने कहा है, हम उनसे सहमत हैं। रावसाहेब, काल विधिमंडळाच्या भाषणात एकनाथ शिंदेंनी 2 मुद्दे उपस्थित केले। त्यात पहिल्या मुद्द्यात त्यांनी गौप्यस्फोट केलेला आहे की 2017ला शिवसेनेला महापौर पद जे मिळालं ते त्यांनी फडणवीसांना केलेल्या विनंतीमुळे मिळालं। आणि दुसरं त्यांनी असं म्हटलेलं आहे की मोदी शहांवर टीका आणि फडणवीसांना पुष्पगुच्छ किंवा त्यांना शुभेच्छा, ही उद्धव ठाकरेंची काय नीती आहे? काही केमिकल लोचा आहे का? बघा, एकनाथ शिंदेच्या प्रश्नांना उत्तर द्यायची गरज आम्हाला वाटत नाही। फार किरकोळ माणूस आहे तो सध्याच्या राजकारणात। जो माणूस अमित शहांच्या मेहरबानीवर इथे गांडुळासारखा जगतो आहे, त्यांनी निर्माण केलेले प्रश्न किंवा त्यांच्या वळवळण्याला फार महत्त्व आम्ही देत नाही, तुम्ही देऊ नका। रावसाहेब, आणि आज इंडिया आघाडीची नियोजित बैठक होते आहे, शिवसेना यात सहभागी होणार आहे का? नक्कीच। कारण आज मुलाखतीत महाविकास आघाडीच्या अस्तित्वावर उद्धव ठाकरेंनी काही प्रश्न उपस्थित केले। एक असा आहे की आज इंडिया आघाडीची बैठक आहे आणि उद्धव ठाकरे त्या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार। बहुतेक ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा ठरण्याच्या संदर्भात आमच्या हालचाली सुरू आहेत। आम्ही प्रयत्न करतो की ते ऑगस्ट महिन्यात दिल्लीला यावेत, त्यांनी मान्यता दिलेली आहे। दिल्लीत आल्यावर ते या सगळ्या इंडिया आघाडीच्या दिल्लीत असलेल्या प्रमुख नेत्यांना भेटतील। नाही, पण रावसाहेब, एक आहे